हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। सन्माननीय पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्यांनी जागा आपण अजून 10 जिल्ह्यांची निवड अजून केलेली नाही, निवड प्रस्तावित आहे। ज्या ठिकाणी ज्या जिल्हा परिषदांनी मोक्याच्या जागा, ज्या ठिकाणी हे मॉल उभं राहील आणि मार्केटिंग पण चांगलं होईल अशा ठिकाणच्या जागा आपण निवडलेल्या आहेत आणि किमान 20,000 स्क्वेअर फुटाची जागा असावी असा एक मॉलची संकल्पना आहे। सुधीर भाऊ शेवटचा प्रश्न घ्या। सुधीर भाऊ परिषदांनी त्या जागा दिलेल्या आहेत। सुधीर भाऊ शेवटचा प्रश्न घ्या। माझा अतिशय स्पेसिफिक प्रश्न आहे। स्पेसिफिक प्रश्न नंबर 1, आपण 11 ऑगस्ट 2025 ला GR काढला तर आता आपल्याकडे निधी किती उपलब्ध आहे? 11 ऑगस्ट 2025 ला GR काढला, हे 200 कोटी जे देणार आहे किती निधी उपलब्ध आहे? हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, हे 10 मॉल हे किती वर्षात बांधण्याचा ग्रामविकासचा कार्यक्रम आहे? म्हणजे बिरबलाची खिचडी होता कामा नये। स्पेसिफिक याच्यावर उत्तर राहिलं की मग आपल्याला पुढे जाणं। आणि तिसरं, विदर्भात येऊन आता ऑक्सिजन घेतलाच आहे तर या 10 पैकी 5 मॉल विदर्भात तुम्ही बांधणार आहात का? त्यात आमचा ऑक्सिजन परत करा। सन्माननीय सदस्य मुनगंटीवार साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, आम्ही सन्माननीय मुनगंटीवार साहेब राज्याचे नेते आहेत, ते विदर्भाची भूमिका सातत्याने मांडत असतात। विदर्भाला न्याय तर देईल आणि निश्चितपणे विदर्भामध्ये जे आवश्यक आहे ते मॉल बांधले जातील। निधी उपलब्ध आहे, निधीची अडचण नाही, निधी मागणीप्रमाणे निधी उपलब्ध होतो। आपण तरतूद 200 कोटीची आपण केलेली आहे आणि निधी 200 कोटीची आपण तरतूद केलेली आहे आणि आपण मागणीप्रमाणे करू आणि 1 वर्षामध्ये हे 10 मॉल तयार करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। अध्यक्ष महोदय, माझी फक्त पॉइंटेड आपल्या मार्फत विनंती आहे ग्रामीण विकास मंत्र्यांना की जसं आपण उमेद मॉलच्या माध्यमातून एक नवीन व्यवस्था करताय त्याच पद्धतीनं आपण आता बांबू लागवडीसाठी सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं आता प्रोत्साहन देत आहे। तर बांबूच्या माध्यमातून ज्वेलरी तयार करण्याच्यासाठी जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं ओरिएंटेशन कोर्सेस बचत गटांच्या मार्फत करता आले तर आसाममध्ये आता खूप मोठ्या पद्धतीनं बांबूच्या माध्यमातून ज्वेलरी तयार होते की जी आग्नेय एशियाई देशामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं चांगल्या दरानं ती विकली जाते। तर ही एक पॅरलल व्यवस्था आपण करू शकू। त्या संदर्भात आपल्या ग्रामीण विकास मंत्र्यामार्फत आपण विभागामार्फत आपण काय कारवाई करणार का? आणि सांगलीमध्ये ॲग्री मॉल आपला होऊ शकेल का, उमेद मॉल? निश्चितपणे सदस्यांनी ज्या विषय मांडलेला आहे की ज्वेलरी तयार करण्याचा निश्चित विचार केला जाईल आणि सांगलीमध्ये मॉल बांधण्यासंदर्भात पण निश्चित विचार केला जाईल। अध्यक्ष महोदय, प्रभू साहेबांनी आता मुंबई शहरात माझ्याकडे 410 बचत गट चालवतो म्हणून मला माहिती आहे अध्यक्ष महोदय। मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेचे 5% आरक्षण भूखंड आहे, त्याच्यावर जर हा उमेद मॉल उभा केला तर स्थानिक महिला बचत गटांना त्याचे सामान तिथे विक्री करता येईल अध्यक्ष महोदय। ज्यांना आपण इम्युनिटी प्लॉट म्हणतोय 5% रिझर्व प्लॉट, त्याच्यावर जर हा चालू केला तर मुंबई शहराच्या महिला बचत गटांना त्याचं सामान तिथे विक्री करता येईल अध्यक्ष महोदय। ठीक आहे, पुढे जाऊया। बाद झालं। प्रश्न क्रमांक 3। अध्यक्ष प्रश्न 15 मिनिटं दिली नाही, 15 मिनिटं एका प्रश्नावर दिली। नको। प्रश्न क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 19,650 छापल्याप्रमाणे। एक मिनिट काय आहे मेघे साहेब, काय आहे तुमचं? अध्यक्ष महोदय, मी अभिनंदन करतो सरकारचं की 10 मॉल उभा करत आहे, पण माझ्या मतदारसंघामध्ये रायपूर नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये ग्रामविकास खात्याची आपल्या ग्रामपंचायतची 2 एकर जागा आहे साहेब, आणि ते पूर्ण अतिक्रमण आहे। तिथे बाजारपेठच आहे पण पूर्ण अतिक्रमण आहे। तर माझी अशी विनंती आहे, प्रश्न आहे की अशी कुठली आपण पॉलिसी निर्माण करता येईल का की ज्याच्यामध्ये शासनाचा पैसा लागणार नाही, ती जागा शासनाची आहे, आपण BOT तत्वावर अशी काही पॉलिसी करता येईल का की BOT